श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु गाढ़ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री दासबोध दशक 13वा समास 6वा लघुबोध। श्रीराम जे बोली जेती पंचतत्वे त्यासी अभ्यासाया नावे तदुपरे स्वानुभवे रूपे जाणावे। यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे। पंचभूताचा विचार नावरूप सारासार तोची बोलिला निर्धार सावध ऐका। पृथ्वी आप तेज वायो आकाश नावे बोलिला सावकाश श्रवणे धरावा। पृथ्वी म्हणजे ते धरणी आप म्हणजे ते पाणी तेज म्हणजे अग्नितरणी सतेचाधिक। वायो म्हणजे तो वारा आकाश म्हणजे पैसा सारा आता शाश्वत ते विचारा आपुल्या मणी। तो आत्मा कोणास कळेना ज्ञानविन आकळेना म्हणून या संत जना विचारावे। पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्यचरण कमलाला वंदन करून या संत संघामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू भगिनी या सर्वांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यात जगद्गुरु श्रीनी कहाणी निरूपणामध्ये अतिशय सुंदर असा अमृतमय बोध आपल्याला केला। यामध्ये जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीतून आपण ऐकलं की ब्रह्मा विष्णू महेश या देवदेवतांना सुद्धा अहंकार झाला आणि अहंकार झाल्यानंतर तो
त्यांच्याच नाशाला कारणीभूत होऊ शकतो. माऊलीने या संत संघात सांगितलं की ज्यावेळी लेकरं माझी कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे कार्य करत राहत असतात, उत्तरोत्तर कार्याची प्रगती वाढते आणि त्यावेळी किंचितसा त्यांच्याही मनात अहंकार येण्याची शक्यता असते, येऊ शकतो. का तर तो देवाधिकांना जर आला असेल तर आपण तरी सामान्य माणसं आहोत आणि तो अहंकार येऊ नये म्हणूनच हे वारी उत्सव, संत संघ असा अमृतमय माऊलीने मार्गदर्शन केलं आणि उत्तरार्धात अतिशय सुंदर असा लघुबोध केला. जडता पडता कोटे अडता तोच नेई पार, गुरुविन नाही तुझा आधार. जगद्गुरुश्रींनी समर्पक असं या कहाणी निरूपण केलं. आजच्या या दासबोधाचा विषय तो समास 6वा, दशक 13वा, लघुबोध. समर्थ रामदास स्वामी यामध्ये असं सांगतात की भाविकांनी साधना करत असताना त्याची तात्विक पार्श्वभूमी सांगतात. ही तात्विक पार्श्वभूमी सांगत असताना समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की पंचमहाभूतं आहेत, ही पंचमहाभूतं नाशिवंत आहेत. नाशिवंत ही पंचमहाभूतं आहेत, पण यांचा पण आपल्याला अभ्यास केला पाहिजे. पण हा अभ्यास करत असताना आत्मा हा निर्विकार आहे, निरावयव आहे आणि हा आत्मा जाणणं ही गरज आहे. पण ह्या लघुबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की अतिशय निश्चितपणे, थोडक्यात आणि स्पष्ट. लघुबोध विषयच असा आहे की थोडक्यात पण खूप मोठं मर्म त्यात सांगायचं आहे. हा विषय लघुबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की आत्मज्ञानाकडे आपल्याला जायला पाहिजे आणि हे जायचं असेल तर दासबोधामध्ये प्रत्येक चर्चेत, प्रत्येक विषयात समर्थ रामदास स्वामींनी कोणत्याही विषयाला स्पर्श करत असताना त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान जर व्हायचं असेल तर गुरुशिवाय होणार नाही. अतिशय समर्पक असा आत्मबोध त्यामध्ये केलेला आहे. आणि या विषयामध्ये सुद्धा आता आत्मा आपल्याला जाणायचा आहे आणि आत्मा जाणायचा असेल तर ते आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. आणि हे आत्मज्ञान व्हायचं असेल तर तिथंसुद्धा हे आत्मज्ञान तुम्ही गुरूंच्या जवळ जा आणि गुरूंच्या जवळ जाऊन त्यांच्या मुखातून, त्यांच्या अमृतमय वाणीतून हा आत्मा कसा आहे तो विचारा आणि मग तुम्ही त्या कॅपॅसिटीचे झालात तर निश्चित स्वरूपानं गुरु तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करतात. पण तत्पूर्वी तुम्हाला या पंचमहाभूतांचा सारासार विचार करणे गरजेचं आहे. हा लघुबोध आहे आणि या लघुबोधामध्ये जर तुम्हाला आत्मज्ञान व्हायचं असेल तर समर्थ रामदास स्वामी या 2च शब्द वापरतात. तो 2 शब्द असे आहेत. पहिला म्हणजे सारासार विचार करा आणि नित्यानित्य विवेक जागवा. या 2 गोष्टी तुम्ही करा. सारासार विचार जागवा आणि नित्यानित्य विवेक जागवा. या 2 गोष्टी केल्यात आणि गुरूंच्या सान्निध्यात जाऊन तुम्हाला आत्मबोध झाल्याशिवाय राहणार नाही. पण हा आत्मबोध होत असताना तुम्ही पंचमहाभूतांचं अस्तित्व विसरू नका. हे पंचमहाभूतं तयार कशी झाली तुम्ही वेळोवेळी ऐकताय. पण आत्ता समर्थ रामदास स्वामी अतिशय समर्पक भाषेत ह्या पंचमहाभूतांचं वर्णन करतायत की पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश ही सगळी तत्व तयार झालेली आहेत. पण पहिल्यांदाच सांगतायत की नाशिवंत आहेत. ही नाशिवंत आहेत तर तुम्ही विचार करा. समर्थ रामदास स्वामी करतात की पृथ्वी म्हणजे काय. अति सोप्या भाषेत सांगतात की पृथ्वी म्हणजे जमीन. मग जमीन खचते पुन्हा तयार होते, खचते तयार होते, म्हणजे पृथ्वीला सुद्धा नाश आहे. पुन्हा पाणी, आप म्हणजे पाणी, ते सुद्धा पाणी तयार होतं आटतं, पाणी तयार होतं आटतं, ही सृष्टीत सतत चाललेलं असतं. वायू म्हणजे अग्नी, हा पेटतो सुद्धा आणि विजतो सुद्धा. आकाश सुद्धा निर्विकार पोकळे, हे तयार पण होतं आणि त्याचाही नाश होतो. हे सर्व पंचमहाभूतं जी आहेत ही सगळी तयार पण होतात आणि नाशिवंत पण आहेत. मग शाश्वत काय आहे तर शाश्वत आहे तो आत्मा. मग आत्मा तुम्हाला जर करायचा असेल तर काय केलं पाहिजे तर समर्थ रामदास स्वामी सांगतात की तुम्ही गुरूंच्याकडे जा. तुम्हाला एकदा सृष्टीचा हा क्रम कळाला, या क्रमामध्ये जर सृष्टीचा नाश अटळ आहे तर आपला देह आहे, ह्या देहाचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे आणि या देहामध्ये सारासार विचार करायचा आहे. आणि हा सारासार विचार करत असताना अनेक साधू संतांनी याचं अतिशय निरूपण केलं. पण समर्थ रामदास स्वामी जसं शिष्याला आपल्या बुद्धीप्रमाणे सांगतात
तशी माझी माऊली जगद्गुरूसुद्धा आम्हाला अतिशय सुंदर असं सोप्या भाषेत हे सांगत असतात. आणि हे सांगत असताना जगद्गुरू श्रींचा हरिपाठ आहे. आणि या हरिपाठामध्ये जगद्गुरू श्रीसुद्धा सांगतात की त्यागुणी लक्षणे संतसंग धरा, निष्कामस्य प्रेमे सद्गुरुशी. सद्गुरू करावा सर्वस्व अर्पून, मी कोण सवाल पुसा त्याशी. सवालाचा जबाब तू ब्रह्म असशी, सद्गुरू वचने पूर्ण व्हावी. समर्थ रामदास स्वामींना जे सांगायचं की सद्गुरू वचने पूर्ण व्हावी. सद्गुरूंनीच सांगितलं तरच तुम्हाला आत्मज्ञान होणार आहे. सद्गुरूशी वाणी जो देवाहून मोठा, नरेंद्र म्हणे नर तो धन्य मोठा. हा नर मोठा व्हायचा आहे. दासबोधात समर्थ रामदास स्वामींना सुद्धा आता तीच जगद्गुरू श्रीनी मागच्या त्या प्रवचनात सांगितलं की शिष्य गुरुकृपेला पात्र होत होत एक मोठ्या उच्च पातळीवर चालला असताना त्याला जरा सावध करणं गरजेचं असतं आणि तो धक्का देणं थोडक्यात गरजेचं असतं. आणि म्हणून या लघुबोधामध्ये सद्गुरू संत तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत अध्यात्म सांगत असतात. मला आनंद वाटतो समर्थ रामदास स्वामींनी जो लघुबोध सांगायचा आहे तो जगद्गुरू श्रींना पण सांगायचा आहे. लघुबोध आहे. माऊलीने भक्तीचं कधीच काय जास्त अभिवेचन केलं नाही. जे जे सान्निध्यात आले श्री संप्रदाय स्थापन झाल्यापासून ते सर्वांना एकच सांगितलं, रोज 10 मिनिटं भक्ती करा. पहिल्यांदा क्रांतिकारक बदल केला. लोकांच्या मनावर एक पगडा बसला होता, भक्ती पहाटे उठून करावी, स्नान सध्या करून करावी, शुचिरभूत झालं पाहिजे. हे सगळे आम्हाला ते मनात ते बिंबलं गेलं होतं. जगद्गुरू श्रींनी श्री संप्रदायाची मुहूर्तमेढ लोढली आणि त्यापासून सांगायला सुरुवात केली सर्व भक्तांना की तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर या 24 तासामध्ये कधी करा, तुम्हाला कधी वेळ आहे त्यावेळी करा. पण काय करा की फक्त त्यावेळी तुमचं मन प्रसन्न असू द्या. जसं नामदेव महाराज सांगतात, जैशी गंगा वाहे वैशेजाचे मन, भगवंत जाणं त्याचे जवळी, त्याचे जवळ देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. जगद्गुरू श्री सांगतात की अरे भक्ती म्हणजे काहीतरी थोताड नाही, भक्ती म्हणजे अवडंबर नाही आहे, भक्ती म्हणजे मनाचा व्यायाम. शरीर सुदृढ व्हायसाठी जर शरीराला एवढे वेगवेगळ्या प्रकारचे योगासनं करताय, प्राणायाम करताय, डॉक्टरना दाखवताय, कोण वजन कमी करतोय, कोण वाढवतोय, आपल्या आपल्या पद्धतीनं शरीर सुदृढ करताय. मन हे असंख्य दुःखाचं मूळ, मन हे असंख्य आजाराचं मूळ, मन हे असंख्य रोगाचं मूळ. ह्या मनाला सक्षम बनवायचा काय आहे का उपाय? आणि तो जगद्गुरू श्रीने अतिशय सोप्या भाषेत सांगितला की भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काय नाही आहे, भक्ती म्हणजे मनाचा व्यायाम. रामदास स्वामींना जो लघुबोध सांगायचा आहे हाच लघुबोध कलियुगाच्या या अतिशय धावपळीच्या विज्ञान युगात जगद्गुरू श्रीनी सोप्या पद्धतीनं सांगितला. भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, भक्ती म्हणजे मनाचा व्यायाम. दुसरी जगद्गुरू श्रीनी आट घातली आम्हाला की स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. यामध्ये सुद्धा विज्ञान भरलेलं आहे. जसं न्यूटन एक तिसरा सिद्धांत सांगतो की ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. न्यूटन आपल्या तिसऱ्या नियमामध्ये असं सांगतात की जशी कृती करतात तशीच प्रतिकृती तुमच्याकडे परत येते. विज्ञानात न्यूटन सांगतायत, अध्यात्मात भगवान श्रीकृष्ण सांगतायत कि जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान. विज्ञानानं अध्यात्माची सांगड घालून आत्मज्ञान शिकवणारे, भक्तिमार्ग शिकवणारे जगद्गुरू माऊली नरेंद्र महाराज स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका सांगतात. त्याचं कारण हेच आहे की जसं तुम्ही कर्म कराल तशी तुम्हाला फळं मिळतील. आणि म्हणून ह्या लघुबोधातूनच जगद्गुरू श्रीनी आम्हाला घडवलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्हाला जगद्गुरू श्रीनी कसं घडवलं, आमच्या संप्रदायाचं घोषवाक्य सांगितलं, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. या माध्यमातून जगद्गुरू श्री आमच्यात भक्तीच्या माध्यमातून हे परिवर्तन करतात. आणि समर्थ रामदास स्वामींना सुद्धा हे सांगायचं आहे की संत आता तुम्हाला मोठा बोध करत अहोरात्र प्रवचन वगैरे देत बसणार नाहीत. का तर आयशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. संतांना तुमचा आमचा सगळ्याचा उद्धार करायचा नसतो, विश्वाच्या कल्याणासाठी संत जन्माला आले असतात. सगळ्या विश्वाचं सुखदुःख त्यांना दूर करायचं असतं. आणि म्हणून जे जे सानिध्यात आले त्यांना बरोबर घेऊन. तसं नसतं बाबा. संतांना परिस्थितीनुरूप अध्यात्म सांगायचं असतं. ज्ञानेश्वर माऊली जे आहे यांनी त्यावेळची सांप्रत परिस्थिती विचारात घेतली की मुस्लिमांचं साम्राज्य वाढलेलं आहे, वाढणार आहे आणि लोक सुखलोलप होतील, बाई बाटली ह्या प्रकाराला ज्यादा महत्त्व दिलं जाईल. ते अध्यात्म, उपवास तपवास, व्रतवैकल्य ही बाजूला जातील आणि हा माणूस अध्यात्मापासून भरकटला जाईल. मग भक्तीचे 2 प्रकार केले त्याने. एका भक्तीला नाव ठेवलं परा आणि दुसरीला ठेवलं अपरा. आणि पराभक्तीमध्ये सांगितलं, पराभक्तीमध्ये त्यांनी शॉर्टकटमध्ये आपल्या अभंगामध्ये सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. देवाची या द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तिचारी साधियली. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तेच मी सांगितलं आहे.
की परिस्थिती बघून अध्यात्म सांगणं गरजेचं असतं. साधू संत मोठं लांबडं चवडं सांगणार नाही, तशातला प्रकार नाही. परंतु परिस्थिती काय आहे, आजचं तर विज्ञान युग आहे, धावपळीचं युग आहे. माणसाला 1 मिनिट माणसाजवळ वेळ नाही आहे. मग त्याला 24 तास जर तुम्ही भक्तीला जुंपलत की एवढी अनुष्ठानं कर, एवढी उग्र साधना करतो, तो करणार नाही. म्हणून ठीक आहे, दिवसातून 10 मिनटं काही बिघडत नाही. ते पण तो करणार नाही हे खात्री आहे. म्हणून त्याला मधाचं बोट चोळलेलं आहे की तुझी समस्या सुटायला पाहिजे तर कर. ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं की म्हणाले पुण्य वाढवण्यासाठी फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आम्ही काय सांगितलं की पुण्य बिन्य बाजूला ठेवा, अडचण सुटायला हवे ना. हो, मग 10 मिनटं वेळ काढा आणि भक्ती करा, पण एकाग्रतेनं करा. जर एकाग्रतेने केले तर बघा तुमचे फटाफट प्रश्न सुटतात की नाही. प्रश्न सुटायला हवेत म्हणून आपण भक्ती करतो. मूळ उद्देश आम्हा सर्व संतांचा एकच असतो की नामस्मरणानं आपली वाचाशुद्धी, आपली कायाशुद्धी, आपली मनशुद्धी करून आपल्याला काय करायचं, परमात्म्याची भेट घडवून द्यायचे. हे संतांचं कामच आहे. म्हणून मी माझ्या हरिपाठामध्ये सांगितलं ना, सद्गुरू करावं वारकरी पद्धती. सद्गुरू करावा सर्वस्व पूर्ण, मी कोण सवाल तुझा त्यासी, सवाल तुझा त्यासी, मी कोण सवाल तुझा त्यासी. सर्वस्वर कोण, मी कोण सवाल तुझा त्यासी, मी कोण सवाल तुझा त्यासी, मी कोण सवाल तुझा त्यासी. सवाल तू ब्रह्मासजी, सवालाचा जवाब तू ब्रह्माससी, सवालाचा जाप तू ब्रह्मासजी, सवालाचा जवाब तू ब्रह्माससी. सद्गुरु वचने पूर्ण व्हावे, सद्गुरु वचने पूर्ण व्हावे, सद्गुरु वचने पूर्ण व्हावे, सद्गुरु वचने पूर्ण व्हावे. सद्गुरु वचने पूर्ण व्हावे, सवालाचा जवाब तू ब्रह्म असशी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावे. सद्गुरू जे आपल्याला सांगतील त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपलं सगळ्यांचंच कल्याण होतं. माझ्या सद्गुरूने मला सांगितलं, मी त्या मार्गाने गेलो. मी कोणत्या मार्गाने गेलो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आज माझं काय वाईट झालं का? कारण गुरुनी जो बोध केला त्या बोधाप्रमाणे जो जातो त्याचं कधीच अकल्याण होत नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला संक्षिप्त बोध काय करतात की बाबा रे, हे सगळं तू इतके दिवस दर आठवड्याला एक एक समास ऐकून ज्ञान मिळवलंस आणि शेवटी तुला मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं की हे जग नश्वर आहे. कारण या जगाची नेमकी उत्पत्ती अशा प्रकारची झालेली आहे की जी प्रकृती आणि पुरुष या दोघांपासून 3 गुणांनी जन्म घेतला आहे. या 3 गुणांचं पृथक्करण केलं तर हे 3 गुण म्हणजे त्याला षडविकार म्हणतात. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया. हे जे 6 विकार आहेत, या 6 विकारानं माणसाला काय त्या जीवाला पोखरलेलं आहे. आणि म्हणून कधीकधी त्याच्यामध्ये गर्व येतो, तर कधीकधी त्याच्यामध्ये अज्ञान निर्माण होतं.
कधी तो मोहामध्ये अडकतो तर कधी मायेमध्ये गुंतलेला दिसतो. देवादिकांची सुटका झाली नाही. मागच्या आठवड्यामध्ये संत संघाच्या प्रवचनामध्ये साधनाताईंनी प्रवचन केलं होतं, आपल्याला आठवत असेल तर पहा. त्या प्रवचनामध्ये साधनाताईंनी वेगळ्या दुर्गुणांवर एक सुंदर दृष्टांत प्रत्येक गोष्टीचा दिला होता. आता पुन्हा तिकडे जाणं वेळेअभावी शक्य नाही, म्हणून मी त्याच्यावर जास्त आता भाष्य करत नाही. तर हे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया हे जे 6 विकार आहेत, हे 6 विकार त्या जीवाला, त्या प्राण्याला त्याच्या भुक्तीपासून, त्याच्या मुक्तीपासून, त्याच्या मोक्षापासून, त्याच्या स्वरूपापासून मागे खेचतात. मग हे हटवता येतील का? काढून टाकता येतील का? नष्ट करता येतील का? तेच समर्थ रामदास स्वामी आपल्याला दासबोधामध्ये सांगू इच्छितात की बाबा हे काढून टाकता येणार नाही. शरीरातलं रक्त काढता येत नाही. म्हणून त्या ब्लड कॅन्सर झाल्यानंतर त्या पेशंटच्या शरीरात प्रतिकारशक्ती कशी वाढेल, त्या पेशी कशा वाढतील याच्या संदर्भामध्ये ट्रीटमेंट केली जाते. कारण रक्तामधले ते जंतू मारता येत नाहीत आणि रक्त पूर्णपणे बदलता येत नाही. रक्त काढून टाकता नाही येणार, पण रक्तावर अशा प्रकारचे संस्कार करून त्या रक्तामुळे माणसाला बदलवता येईल. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये 12 वर्षाची किंवा 14 वर्षाची जी तपश्चर्या सांगितलेली आहे, रक्ताचा एक थेंब बदलण्यासाठी किमान 12 वर्ष लागतात. आणि तो रक्ताचा एक थेंब बदलण्यासाठी वेगळ्या वेगळ्या साधना सांगितल्या आहेत. त्याच्यातून ऋषीमुनींनी जी साधना आम्हाला सांगितली ते तप करा. तप करा म्हणजे काय, तर मनाला निरव करा, शांत करा, निवृत्त करा, सगळ्या जगापासून संपर्क तोडा आणि प्रवृत्तीकडे वळणारं जे मन आहे त्याला निवृत्तीकडे लावा. मन निवृत्तीला लागलं की मनाचा परिणाम रक्तावर होणार. रक्त बदललं की आपला आत्मउद्धार झाला म्हणून समजा. या रक्ताचा, मनाचा, त्यानंतर अंतःकरणाचा एकमेकाशी संबंध आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे रक्त बदलण्यासाठी तपश्चर्या करायची. म्हणजे असं नुसतं मांडी घालून पद्मासन घालून बसलो म्हणजे तपश्चर्या झाली नाही. शरीर काष्टासारखं वाळवलं म्हणजे तपश्चर्या झाली असं नाही. हे मन जे आहे ते बाहेर पळतंय, त्या मनाला अंतर्मुख करा. ज्याचं तोंड तिकडे आहे त्याला आगगाडीसारखं तोंड बदला. डबे बदलणार नाहीत, इंजिन बदलून लावा. तसं जे तुमचं मन आहे या मनाला टर्न करा. हे हात, पाय, पंचेंद्रिय जे आहेत, जी 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ही 10 इंद्रिय जी आहेत, ही 10 इंद्रिय आपली जागा सोडणार नाही. त्यासाठी 11वं जे इंजिन आहे ते म्हणजे मन. या मनावर संस्कार करा, या मनाला सुसंस्कारित करा. या मनाला लालसा, आशा, मनशा, तृष्णा, आपण म्हणतो ना सगुण हे आरती निर्गुण ओवाळू. कल्पनेचे धृत म्हणजे काय, तूप. कल्पनेचे धृत घालू, दीप पाजळू. आशा, मनशा, तृष्णा, काम, क्रोध कुरवंडू म्हणजे ओवाळून टाकू. आशा टाकू आपल्या मनातली, मनीषा टाकू, तृष्णा म्हणजे भूक, या सगळ्यांचा त्याग करू. सद्गुरूंचे पूजन केले, षोडशोपचार आहे म्हणजे सद्गुरू हाच सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. सद्गुरू हाच आपला मोक्षाचा वाटेकरी आहे, हाच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्या सद्गुरू चांगले मिळाले की आपलं सुदृढ मन असायला पाहिजे. हे मन सुदृढ होण्यासाठी तप 12 वर्ष तप करायला सांगायचे. आज ती वेळ आहे का? आज गॅरंटी तरी आहे का 12 वर्ष दोघं म्हणून? मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे यासाठी हे संत सांगतात. जसं मी शॉर्टकट काढून दिलं आहे की 10 मिनटं वेळ काढा आणि कुणाचंही वाईट चिंतू नका. संतांना स्थल, काल आणि परिस्थिती याची जाणीव असते. मगाशी मी सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, भक्तीचे 2 प्रकार केले. ज्याला मोक्षाकडे जायचं त्याला अपरा भक्ती सांगितली
आणि ज्याला नुसता संसार प्रपंच करायचं त्याला पराभक्ती सांगितली. आणि पराभक्तीमध्ये सांगितलं कारण त्यांना माहिती आहे की प्रपंचाकडे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असेल. म्हणून त्यांनी काय सांगितलं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अरे बाबा नुसतं देवाचं नाव घे, भरपूर झालं. तेच मी माझ्या आचरणातून सांगितलं. मला ठाऊक आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते 750 वर्षापूर्वी सांगितलं आहे. आज तर अजून परिस्थिती बदललेली आहे. माणूस सुखलोलोप झाला आहे. प्रत्येक गोष्ट का करायची, त्याचा फायदा काय मिळणार तो सांगा. मी तुझ्याबरोबर नाणीजला यायचं, मला काय मिळणार. गाडीत बसणारं प्रत्येक पेशंट विचारतो किंवा प्रत्येक पॅसेंजर विचारतो की मी अमुक ठिकाणी जाणार की मी तमुक गोष्ट करणार, माझा त्याच्यात फायदा काय. त्या फायदा तोट्याचं गणित मांडणारा हा व्यावहारिक जनसमुदाय अध्यात्माकडे कसा वळवायचा यासाठी आम्ही सांगितलं, अरे फक्त 10 मिनिट वेळ काढ आणि नामस्मरण कर. महाराज मला फायदा काय. म्हणून मी सांगितलं जे जे घोंगडं घेऊन आलेलं आहेस ना सुटलं पाहिजे म्हणून, ज्या विवंचनेमध्ये ज्या चिंतनामध्ये आहेस ते सगळे प्रश्न मी सोडवतो, माझी जबाबदारी. फक्त 10 मिनटं वेळ काढ. हां मग बरं आहे. अडचणी सोडवणे खरंच माझा मूळ उद्देश आहे का, तर बिलकुल नाही. संत परिस्थिती बघतात, सांप्रत काल बघतात आणि त्याप्रमाणे ह्या जडमुडांना योग्य मार्गाला लावतात. आज या अध्यायामध्ये या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी तेच सांगितलं आहे, हे जसे षडविकार आहेत, या षडविकारांना स्वतःची ताकद आहे, या षडविकारांची स्वतःची स्पेस आहे आणि ती तिथे निर्माण करतात. म्हणून आपल्यामध्ये अशा प्रकारची स्पेस निर्माण झाली की तिथे अहंकार जन्माला येतो. अंतःकरणामध्ये ती स्वतःची जागा तयार करते. अमिबा नावाचा जसा प्राणी असतो ना, तो काटला की तो काय करतो, परत तिथे स्वतः एक अमिबा तयार होतो. तशा प्रकारचे जे विकार आहेत हे स्वतःची अंतःकरणामध्ये जागा निर्माण करतात आणि ज्याला अवाढव्य जागा मिळते तसा माणूस दिसतो. पूर्वी चांगला होता, हल्ली बिघडला हो असं आपण म्हणतो. का नाही, पूर्वी भयंकर चांगला होता पण आता इतका लोभिष्ठ झाला. म्हणजे काय समजायचं, मोहानं त्याला कॅप्चर केलं. पूर्वी फार दानधार्मिक होता माणूस, फार चांगला होता पण आता भयंकर लोभिष्ठ झाला. म्हणजे ती स्पेस त्याच्या तिथे निर्माण झाली. समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे जसे विकार आहेत तशाच प्रकारे पंचतत्वसुद्धा आपल्यामध्ये आहेत. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी. या 5 तत्वांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. त्यांना स्वतःची ताकद आहे. अग्नीचं काम काय आपल्याला माहिती आहे, वायूचं काम तुम्हाला माहिती आहे, पाण्याचं काम तुम्हाला माहिती आहे. जे कराल त्याच्यावर पाणी पडलं म्हणजे काय झालं, कळलं का बघा. अमुक गोष्टी एवढी मी केली पण त्याच्यावर सगळं पाणी पडलं म्हणजे काय, संपलं. म्हणजे प्रत्येक तत्वाला सुद्धा स्वतःची जागा आहे आणि ही तत्व त्या गुणधर्माप्रमाणे वागतात. आकाश अवाढव्य विशाल, अध्यात्म देऊन काय करायचं आहे, आकाशासारखं व्हायचं आहे. विशाल व्हा, विशाल अंतःकरणाचे व्हा. त्यावेळी चराचरात दडलेला जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे. हे शिकवणार कोण, सद्गुरू. म्हणून सद्गुरूच्या सहवासात आलं पाहिजे. हे या लघुबोधातून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं. जशी मी मागच्या समासामध्ये तुम्हाला 5 म्हणजे 6 विकार सांगितले, म्हणजे 3 गुण सांगितले, तसं या समासामध्ये मी 5 तत्वांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी असा अष्टधा प्रकृतीपासून बेटा हा देह तयार झालेला आहे. त्यामुळे अष्टधा प्रकृतीपासून झालेला देह आपापले गुण दाखवायला लागेल. म्हणून ते बाजूला तर काढता येणार नाहीत. म्हणून काय करा, संतांना शरण जा. अरे राम हा परब्रह्म, वशिष्ठा शरणम. मग तिथे तुझं माझं काय घेऊन बसलास. ज्यानं हृदयामध्ये देव खेळवला त्यानं सांगितलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला.
म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की जरी एवढं मोठं तुला आत्मज्ञान झालं तरी हे विसरून जाऊ नकोस. गुरुशिवाय तरणोपाय नाही. तुझ्या अंतःकरणामध्ये जर अग्नितत्वानं आपली जागा निर्माण केली तर उठसूट तू सगळ्यांना जाळून टाकशील आणि एक दिवशी क्रूर राक्षस म्हणून तुझी गणना होईल. ती व्हायला नको असेल तर संतांना शरण जा, गुरुना शरण जा. तुझ्यामध्ये आकाश तत्वाची निर्मिती झाली पाहिजे. तू आकाशा एवढा मोठा झाला पाहिजेस. ते शिकवणार कोण? गुरु शिकवणार. म्हणून तुला मी एकदम संक्षिप्त आणि तात्पर्य हे सांगेन की 3 गुण आणि 5 तत्व यापासून या सृष्टीची म्हणजे तुझी निर्मिती आहे त्या जे निर्माण झालं आहे ते संपणार आहे. ते कसं तरी कावकुतीच्या मोतांदीनं संपू नये यासाठी त्याला एकच उपाय लक्षात ठेवायचं की जर या देहाचं कल्याण व्हायला पाहिजे असेल तर गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणून गुरुना शरण जा आणि त्यांचा वरद असतं तुझ्या श्रीमस्तकी कसा राहील याचा सातत्याने प्रयत्न कर. यातच तुझं कल्याण आहे. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.